विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. आपण ना तुम्हाला 3 कॅटेगरीमध्ये डिव्हाईड करूया आपण. पहिली कॅटेगरी एकदम निवांत मुलं आहेत. एकदम निवांत. खूप कमी मुलं आहेत बरं का अशी, की जी एकदम निवांत आहेत. का सांगू का? त्यांचा सगळा अभ्यास झालाय. मग कुठलाही प्रश्न विचारा, कुठलाही फॉर्म्युला विचारा, काहीही विचारा. जमतंय. निवांत आहेत. बरोबर आहे. पण त्यासाठी 2 वर्ष त्यांनी मेहनत केलेली आहे. आता काही दुसरा कॅटेगरी बरं का. पहिली कॅटेगरी निवांत मुलांची म्हणूया आपण. आता दुसरी कॅटेगरी. ओके. केलाय अभ्यास, पण आम्ही कॉन्फिडंट नाहीये. 20% मुलं आहेत. केलाय भरपूर करतोय आम्ही. प्रामाणिकपणे करतोय. सिन्सिअरली करतोय. ओके. पण थोडं कॉन्फिडन्स कमी पडतोय. मी करतोय. मला परीक्षेत आठवेल का? बरेचसे प्रश्न आहेत या कॅटेगरीमधल्या मुलांचे. आता तिसरी फायनल कॅटेगरी जी तुमची आणि आपली एकसारखी होती. मी जेव्हा 12वी होतो, मी त्या कॅटेगरीमध्ये होतो. कुठलं? अरे भीती वाटायची फेल झालो तर? कसं कसं होईल? मी करतोय सगळं कुठं काही केलंच नाही अजून परफेक्ट म्हणूया आपण आणि आता भीती वाटते मी फेल होईन का? तर अशा मुलांसाठीच हा व्हिडिओ आहे. आपल्याला कुठल्या गोष्टी इथं डिस्कस करायच्या तुम्हाला मी सांगतो. पहिला भीती वाटते कुठली माहितीये का? पास होईल का फेल होईल? जाऊ दे. दुसरी भीती माहितीये का? ग्रुपिंग क्रायटेरिया त्याच्यावर पण बोलणार आहे मी. चला ग्रुपिंग क्रायटेरिया झाला. तिसरी कुठली भीती माहितीये का? प्लेसमेंट क्रायटेरिया. आता हे काय असते? व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकायचं. सगळं डिटेल सांगणार आहे. प्लेसमेंट नंतर जेईचा क्रायटेरिया, जेई नंतर टॉप प्लेसमेंटचा क्रायटेरिया. सगळ्याविषयी बोलणार आहे. फक्त पहिल्यांदा तुमच्या मनातली ही भीती घालवतो बाळांनो. 12वीत नापास, फेल अशक्य आहे लक्षात घ्या. पण ज्या गोष्टी बोलायच्या त्या मी शेवटपर्यंत बोलणार आहे. हे अशक्य आहे. का? मी तुम्हाला सांगतो बाळांनो ग्रेस मार्क असतात. जर एखाद्या विषयात फेल जर एखादा स्टुडंट होत असेल, तर त्याला ग्रेस मार्क दिले जातात. 35 मार्क तुम्हाला मिळणार. पास होणार तुम्ही. त्यामुळे ही भीती तर डोक्यातनं काढून टाकूया. बरं प्रॅक्टिकल किती मार्क लागले तुम्हाला फिजिक्स आणि केमिस्ट्रीला? 30-30 मार्काचे प्रॅक्टिकल आहेत लक्षात घ्या. आता प्रॅक्टिकलला 30 मार्क तुम्हाला फक्त 5 मार्क पाडायचे आहेत. एवढे नाहीत पडणार का? एवढे पण नाही होणार का? अरे आहे वेळ अजून. तुम्ही करू शकताय. काही अवघड नाहीये. तुम्हाला पॉसिबल आहे. म्हणजे त्याला पासिंगचं काही भीती नाहीये. आता आला ग्रुपिंग क्रायटेरिया. थांबा. मॅथ्सला तर 20च मार्काचं प्रॅक्टिकल आहे. तिथे 15 मार्क पाडायचे आहेत. सांगू का? मॅथ्समध्ये मी तुम्हाला असे गॅरंटेड क्वेशन सांगतो. आत्ता इथं, आत्ता एका मिनिटात सांगतो. एक्सपेक्टेड व्हॅल्यू आणि व्हॅरियन्स 100% प्रत्येक पेपरमध्ये येणारा प्रश्न आहे. डिफरन्शिएशनची थेरम 100%, इंटिग्रेशन थेरम प्रॉपर्टी 100% करावं लागेल. करावं लागेल हे लक्षात घ्या आणि आयडिया सांगू तुम्हाला मी. तुम्ही क्वेशन पेपर काढा. त्यातले क्वेशन्स बघा. तुम्हाला ते क्वेशन्स ॲज इट इज पुस्तकातले सॉल्व्हड प्रॉब्लेम जास्तीत जास्त दिसतील किंवा एक्सरसाइज मधला पहिला दुसराच प्रश्न विचारलाय असं शॉकिंगली तुम्हाला आढळेल लक्षात घ्या. तेव्हा टेक्स्टबुकला महत्त्व द्या. होईल मॅथ्सची काळजी करू नका. त्याचे ठराविक ठरलेले प्रश्न आहेत. डेरिव्हेटिव्ह इंटिग्रेशन त्याला घाबरू नका. तेही सोपंच आहे लक्षात घ्या. बरं चला पासिंगची काही काळजी नाही. आता होताय तुम्ही पास. आता दुसऱ्या क्रायटेरियाचा विचार करूया. ग्रुपिंग क्रायटेरिया. सांगू तुम्हाला? ग्रुपिंग क्रायटेरियामध्ये तुम्हाला हे जे भीती वाटते ना, की फिजिक्स आणि केमिस्ट्री आणि मॅथ्समध्ये 45% नाही मुलांचा कव्हर होत, क्लिअर होत. बऱ्याच मुलांचा ग्रुप क्लिअर होत नाही. हे वास्तव आहे लक्षात घ्या. तुम्ही हा व्हिडिओ मी जे सांगतोय ना, जे बोलतोय ना, हे मी अनुभवलंय लक्षात घ्या. मुलांशी डिस्कशन केलंय. फायनल मोमेंटला मुलांचा 0 अभ्यास आहे हे पालकांना कळतंय तेव्हा त्यांचा तणाव पण बघितलाय. पण 10 दिवस, 14 दिवसात मी मुलांचा अभ्यास घेऊन दाखवलाय. त्याच्यामुळं तुम्ही आपलं चॅनल हे फॉलो कराच बरं का. ह्याच्या प्रत्येक प्लेलिस्ट इम्पोर्टंट आहे लक्षात घ्या. प्रत्येक प्लेलिस्ट बरं का. बरं आता समजा ग्रुपिंग क्रायटेरिया 45% पाहिजे आणि कास्टमध्ये असेल तर 40. आता मराठा समाजातील मुलगा असेल तर तो एस-सी-बी-सीतून येतोय किंवा आता आरक्षण आहे त्यामुळे 40% मार्क लागणार आहेत. बरं ठीक आहे. ओपन मधून असेल तर ई आहे. सगळ्यांनीच घेतले जवळपास ई काढून लक्षात घ्या. त्यामुळे आता कास्टमध्ये नाही असं कोण उरलंच नाहीये लक्षात घ्या. आता समजून घ्या. तरी 45% म्हणजे 135 मार्क पडायचे. नाही पडले तरी केमिस्ट्रीला और कुठले सब्जेक्ट आहेत, म्हणजे बायफोकल सब्जेक्ट आहेत, टेक्निकल आहे तुमचं ते, त्याच्यानंतर सीएस आहे, आयटी आहे, हे सब्जेक्ट आहेत. पण जर्मन नाही, डिफेन्स नाही, बायोलॉजी नाही. होय बायोलॉजी आहे बरं का, बायोलॉजी आहे. केमिस्ट्रीला बायो पकडतात बरं का. पण जिओग्राफी नाही लक्षात घ्या. माझ्याकडूनच गडबड झाली. बायो आहे बोललो, बायो नाही बोललो. मग सांगतो ना, सीईटी सेलच्या ना वेबसाईटवर जाऊन तुम्हाला क्रायटेरिया सापडेल हा. केमिस्ट्रीला काय-काय ऑर दिले त्यांनी लक्षात घ्या. म्हणजे काही करून तुमचं ग्रुपिंग क्रायटेरिया पण क्लिअर होणार. चला 2 गोष्टी झाल्या. पासिंग पण अवघड नाहीये, ग्रुपिंग क्रायटेरिया पण क्लिअर झाला. हे प्लेसमेंट काय असतं सांगतो. प्लेसमेंटसाठी बऱ्याचशा कंपन्यांना बोर्डला मिनिमम 50%, 55%, 60% कंपनीनुसार क्रायटेरिया चेंज होतो. बरं मी नुसताच पास आहे. ग्रुपिंग क्रायटेरिया नावापुरता क्लिअर झालाय. तुम्ही प्लेसमेंटसाठी संपलं का माझं करियर? नाही ना, असं कुठे आहे? बिलकुल नाही.
स्ट्रगल असेल थोडाफार, पण करियर फिनिश नाहीये बरं का. नाहीतर हे लगेच 12वी ची बरीचशी मुलं टेन्शन घेतील. अरे माझं रिपीटर मुलं बरं का, की मला पडलेत 50% मग आता संपलं का माझं? नाही, तसं काही नाहीये. आता जे-ई-साठी 75% चा क्रायटेरिया तर सगळ्यांना माहितीच आहे लक्षात घ्या. आणि टॉपची प्लेसमेंट हवी असेल तर तुम्हाला 80% 85 ते कंपनीवर डिपेंड आहे. ते काहीही क्रायटेरिया तुम्हाला सांगू शकते. बरं, आता मुद्द्यावर यायचंय आपल्याला. महत्त्वाच्या मुद्द्याला स्टार्ट करायची आहे. महत्त्वाच्या विषयाला सुरुवात करायची आहे. बाळांनो, फिजिक्स. ओके, आता फिजिक्सबद्दल बोलूया आपण. फिजिक्स. ओके. मी तुमच्या समोर ना 2024 ओके 2024 चा जून, जुलैचा पेपर आणि 2025 गेल्या वर्षीचा फेब्रुवारी किंवा मार्च मधला पेपर आपण डिस्कस करूया फिजिक्सचा. ओके. आता मला सांगा पहिला टॉपिक आहे रोटेशनल डायनॅमिक्स. रोटेशनल डायनॅमिक्स मध्ये लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम एकच लॉ आहे. दुसऱ्या टॉपिक मध्ये लॅपलास लॉ ऑफ स्फेरिकल मेम्ब्रेन, न्यूटन्स लॉ ऑफ विस्कॉसिटी, पास्कल्स लॉ, स्टोक्स लॉ, 4 लॉ आहेत. तिसऱ्या टॉपिकमध्ये वेन्स डिस्प्लेसमेंट लॉ आहे, स्टीफन्स लॉ ऑफ रेडिएशन आहे त्याच्यामध्ये लक्षात घ्या, क्रिचॉफ्स लॉ ऑफ रेडिएशन जवळ 8 लॉ झाले. चौथा टॉपिक कुठला आहे? थर्मोडायनामिक्स आहे ना, मग फर्स्ट लॉ, सेकंड लॉ आहे. लगेच तुम्ही म्हणाल, "सर हेच लॉ पण आहे की." तो केमिस्ट्रीमध्ये आहे लक्षात घ्या. बरं. झेरोथ लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स आहे. 5व्या टॉपिकमध्ये ऑसिलेशनमध्ये लॉज ऑफ सिंपल पेंडुलम आहे. 6व्या टॉपिकमध्ये लॉज ऑफ लेंथ, लॉ ऑफ टेन्शन वगैरे सगळं. वे ऑप्टिक्स, मालूज लॉ, ब्रूस्टर्स लॉ. दॅट इज फर्स्ट लॉ, सेकंड लॉ, थर्ड लॉ. ओके. त्याच्यानंतर अजून असे जर आपण बायोट-सावर्ट लॉ, ओके. 25 लॉ आहेत. टोटल 25 लॉ आहेत. मग 2024च्या फेब्रुवारीच्या याच्यामध्ये एकच लॉ वरती प्रश्न आला. बायोट-सावर्ट लॉ 2 मार्काला. न्यूमेरिकल आलं की न्यूटन्स लॉ ऑफ विस्कॉसिटी पुस्तकातलं ॲज इट इज थोड्याशा व्हॅल्यू चेंज करून आलं. पण 2च मार्क. म्हणजे तुमच्या एक लक्षात आलं का मी 25 लॉचे स्टेटमेंट केले. त्यात डेरिव्हेशन्स आहेत. लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम प्रूफ आहे त्याचं. रिचॉप्स लॉ ऑफ रेडिएशन प्रूफ आहे त्याचं. लॅपलास लॉ ऑफ स्फेरिकल मेम्ब्रेन प्रूफ आहे त्याचं लक्षात घ्या. त्याच्यानंतर रेडिओटिव्ह डिके लॉ प्रूफ आहे त्याचं आणि अजून एखादं दुसरं राहिलं असेल माझ्याकडून चुकून समजा. 6-7 लॉ असे आहेत की ज्याचं विथ प्रूफ मला करायचंय. प्रत्येकाचे लॉचं स्टेटमेंट करतोय, प्रूफ करतोय मी, त्याचे न्यूमेरिकल सॉल्व्ह करतोय मी. तेव्हा कुठे मला 1 किंवा 2 प्रश्न येतात. म्हणजे अभ्यासाची लेव्हल जास्त आहे, ही पहिलं लक्षात घ्या गोष्ट. काय होतंय 25 पैकी तुम्ही बायोट-सावर्ट लॉच केला नाही. अरे 24 ला जाऊ दे, फेब्रुवारी जाऊ दे, तोच आलाय लॉ सेम, रिपीट झाला. म्हणजे सगळं करावं लागेल परफेक्ट आणि करायचं आहे. तुम्ही आत्ता माझी प्लेलिस्ट ओपन करायची आणि लॉची सुरुवात करायची लक्षात घ्या. यावर्षी ते उरलेले त्यातले लॉ आहेत ना, ते पण मी कंप्लीट करून देणार आहे. मग ती एक्स्ट्राऑर्डिनरी प्लेलिस्ट होणार आहे लक्षात घ्या. तुम्हाला ते करायचंच आहे लक्षात घ्या. फेब्रुवारीमध्ये एकाच पेपरमध्ये जवळ-जवळ 6 लॉ आले. ओके. 2025 गेल्या वर्षीचा पेपर की ज्याला डिक्लेअर करण्यात आलं की इतिहासातला सगळ्यात अवघड पेपर. जो फिजिक्सच्या हिस्ट्रीमध्ये एवढा पेपर कधी अवघड आला नव्हता. सगळ्यात टफ पेपर आहे. पेपर रिपीट केला पाहिजे इथून काही युट्यूबर म्हणत होते. एक्सपिरियन्स शिक्षक होते ते तर म्हणत होते की हां, हे चुकीचा पेपर आहे. तर 6 लॉ विचारले होते. किर्चॉफ्स लॉ ऑफ रेडिएशन आहे. रेडिओएक्टिव्ह डिके लॉ होता त्याच्यामध्ये. अजून कुठले रे भरपूर न्यूटन्स लॉ ऑफ विस्कॉसिटी आहे त्याच्यामध्ये. म्हणजे 6च्या आसपास लॉ काढून बघा वायलिनवरती 2025 चा फेब्रुवारीचा पेपर. रेग्युलर मुलांचा पेपर लक्षात घ्या. मग आता मला सांगा, की मी काय केलं पाहिजे? तर मला 25च्या 25 लॉचे नुसते स्टेटमेंट करून चालणार नाही. न्यूमेरिकल्स केले पाहिजेत, डेरिव्हेशन्स केले पाहिजेत. बरोबर आहे सांगा बघू? मग आता का नाही करणार आहे तुम्ही? 25 लॉ आहेत. ओके. अख्खा डिसेंबर महिना आहे. जानेवारीतले 15 दिवस तुम्हाला मिळतील. 45 दिवसात 25 लॉ. काय अवघड आहे? अवघड नाहीये. तुमची मानसिकता बदला, करायला सुरुवात करा. त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगतो डिस्टिंग्विश. अरे एमीटर, व्होल्टमीटरचा प्रश्न आलाय परीक्षेमध्ये. ओके. स्ट्रीमलाईन फ्लो, टर्ब्युलंट फ्लो. एमीटर, व्होल्टमीटर. त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो लक्षात घ्या. पोटॅन्शियोमीटर, व्होल्टमीटर सुद्धा डिफरन्स येऊ शकतो. अजून कुठले डिफरन्स? सेंट्रिपिटल फोर्स, सेंट्रिफ्युगल फोर्स. सोपे प्रश्न आहेत. डायमॅग्नेटिक, पॅरामॅग्नेटिक, पॅरा, फेरो हे तर कायमचा प्रश्न आहे. फेव्हरेट लक्षात घ्या. मग डिस्टिंग्विशचे फार थोडे प्रश्न आहेत. डिसेंबरमध्ये फिनिश होईल? नक्की होणार आहे. माझा ऑल इम्पोर्टंट डिस्टिंग्विश सह्याद्री ट्युटोरियल फिजिक्स टाका. तुम्हाला विथ सोल्युशन दिलेत मी ते प्रश्न. हार्मोनिक्स, ओव्हरटोन मधला डिफरन्स पण दिलेला आहे लक्षात घ्या. त्याच्यानंतर डेफिनेशन्स ढिगा नाहीत रे. ढिगा नाहीत, पण तुम्ही करा ना. म्हणजे थोडक्यात मी तुम्हाला सांगतो डेफिनिशन, डिस्टिंग्विश लॉज, ओके, एक्सप्लेन द टर्म आणि डायग्राम. परफेक्टली ब्लॅक बॉडी. त्या डायग्राममध्ये चार्ट करायचे. मग एवढं केलं की तुम्ही 70 पैकी 40 ते 50 मार्काचा पेपर विथ कॉन्फिडन्स म्हणून आपण अटेम्प्ट करू शकताय. आलं का डोक्यात? फिजिक्सचं हे करायचंय, केमिस्ट्रीचे तुम्हाला सांगतो केमिस्ट्रीमध्ये पण आय-एम-पी क्वेशन्स देतोय मी. मॅथ्सचे पण आय-एम-पी क्वेशन्स देऊन झालेत. मॅथ्स आय-एम-पी क्वेशन्स सह्याद्री ट्युटोरियल्स टाका.
12th स्टँडर्ड तुम्हाला ते पण व्हिडिओ मिळतील. म्हणजे तुम्हाला मला फॉलो करायचं आहे. तुमच्या मनात कुठली भीती राहिली नाही पाहिजे. पण थांबा की आता शिकवायचा पार्ट स्टार्ट करतो. थोडंसं बरं का लक्षात घ्या. 5 मिनिटं शिकवणार आहे. तुमचा जास्त वेळ घेणार नाही लक्षात घ्या. पण त्या या 5 मिनिटात तुमचं सगळं मला डोळे उघडायचे आहेत तुमचे, की अभ्यास कुठं चुकतोय मला हे तुम्हाला सांगायचं आहे. चला एक ऑब्जेक्ट आहे. ओके. या ऑब्जेक्टवर हीट इन्सिडेंट होते Q. त्यातली काही हीट ट्रान्समिट होऊन जाते. काही हीट ॲब्सॉर्ब होते आणि काही हीट रिफ्लेक्ट होते समजा. हं. काही हीट काय होते? रिफ्लेक्ट होते. चला फॉर्म्युला तयार करा. काय फॉर्म्युला तयार होणार, की ॲब्सॉर्ब केलेली हीट, रिफ्लेक्ट केलेली आणि ट्रान्समिट झालेली. दॅट इक्वल्स टू टोटल हीट. त्याला प्रत्येकाला Q ने डिव्हाईड करा. म्हणजे QA अपॉन Q प्लस QR अपॉन Q प्लस QT अपॉन Q इक्वल्स टू किती येणार आहे? 1 कारण Q ने डिव्हाईड केलं ना प्रत्येकाला. हा जो रेशो आहे, जेवढी हीट ॲब्सॉर्ब केली त्याला मी टोटल हीटने डिव्हाईड केलं, त्याला म्हणायचं कोएफिशियंट ऑफ ॲब्सॉर्प्शन, कोएफिशियंट ऑफ रिफ्लेक्शन, कोएफिशियंट ऑफ ट्रान्समिशन इक्वल्स टू 1. मग माझे 3 प्रश्न झाले. मी 3 प्रश्न केले. डिफाइन कोएफिशियंट ऑफ ॲब्सॉर्प्शन, डिफाइन कोएफिशियंट ऑफ रिफ्लेक्शन, डिफाइन कोएफिशियंट ऑफ ट्रान्समिशन. मी 4 प्रश्न केले. कसे सांगू का? अँड ऑब्टेन रिलेशन बिटवीन देम. आला का चौथा प्रश्न? तिघांच्या डेफिनिशन आणि चौथा प्रश्न. नाही उपयोग. नाही मला चांगले मार्क पडणार 4 प्रश्न करून. मग मी काय केलं पाहिजे? सांगतो ना काय केलं पाहिजे. परफेक्टली ब्लॅक बॉडी सगळीच हीट ॲब्सॉर्ब करते. मग सगळीच हीट ॲब्सॉर्ब केली तर रिफ्लेक्ट आणि ट्रान्समिट होणारच नाहीये. नुसतीच ॲब्सॉर्ब होणार. मग H व्हॅल्यू किती येईल? 1 येणार ना परफेक्टली ब्लॅक बॉडीसाठी. थर्मलस सबस्टन्स ही ट्रान्समिटच होत नाही. हे ट्रान्समिटच होत नाही. म्हणलं T0 येणार. A प्लस R इक्वल्स टू 1 येणार. मग हे परीक्षेत विचारलंय. मग मला काय करावं लागणार आहे? मी नुसतंच डेफिनिशन पाठ करतोय नाही. त्या डेफिनिशन करत असताना, कुठल्याचं स्टेटमेंट करत असताना, फॉर एक्झाम्पल पॅरलल एक्सेस थेरम, परपेंडिक्युलर एक्सेस थेरम लॅमिनार ऑब्जेक्टसाठी आहे. दिले पुस्तकात. फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला सांगतो लक्षात घ्या, की कुठलंही काही असू दे, कुठलाही प्रश्न असू दे, बारीक-सारीक पॉइंट दिलेले असतात तिथं. हां, पुस्तकात बारीक-सारीक गोष्टी दिलेल्या असतात. एखादा थेरम कुणाला ॲप्लिकेबल आहे, कुणाला ॲप्लिकेबल नाहीये. अथर्मनस केलं तर मग डायअथर्मनस मग आपले झाले किती प्रश्न बघा. 1, 2, 3 डेफिनिशन. अथर्मनस, डायअथर्मनस पुन्हा 2 डेफिनिशन. परफेक्टली ब्लॅक बॉडी डायग्राम काढून टाका ना. त्यासाठी H व्हॅल्यू किती असते हे मी तुम्हाला सांगितलं. त्याच्यानंतर जर A म्हणजे कोएफिशियंट ऑफ ॲब्सॉर्प्शन असेल, तर E म्हणजे कोएफिशियंट ऑफ इमिशन आणि दोघेही इक्वल असतात. किर्चॉफ लॉ ऑफ रेडिएशन ॲट एनी गिव्हन टेम्परेचर लक्षात घ्या. म्हणजे मी 8-10 प्रश्न बघता-बघता करू शकतोय. पण मला ना ते डोक्यात ठेवायचे त्याच्यामध्ये रिलेशन काय एखादं न्यूमेरिकल बघायचं. न्यूमेरिकल पुस्तकात नाहीये याच्यावरती. पी-वाय-क्यू मध्ये जायचं. वायलन मध्ये जायचंय. बघायचंय. म्हणजे प्रत्येक वेळेस प्रत्येक कन्सेप्ट केल्या-केल्या तुम्हाला पी-वाय-क्यू कडे जायचं लक्षात घ्या. मग एवढं केलं अरे हे तर आपण विसरूनच गेलो बघता-बघता. ह्याची भीती वाटतच नाहीये. आता आपलं टार्गेट सेट केलंय आपण. काय? 12वीत बोर्डच्या एक्झाममध्ये 100% मार्क पडायचे. कसलं-कसलं टार्गेट? रिअलिस्टिक पाहिजे ना. एवढं कुठं शक्य आहे? असं म्हणायचं नाही. हां, मला फिजिक्समध्ये पैकी-पैकी पाडायचे. नाही का पडले मुलांना? पडलेत. केमिस्ट्रीमध्ये मिळालेत मुलांना आपल्या मार्क. मॅथ्समध्ये भरपूर मुलांना 100 पैकी 100 मिळालेत. फिजिक्समध्ये सुद्धा मिळालेत. कारण आपल्या स्ट्रॅटेजी एक्स्ट्राऑर्डिनरी आहेत. बोर्डच्या वेळेचे 5 दिवस कसे युटिलाइज करायचे? कुठल्या वेळेस कोणता अभ्यास करायचा? अभ्यास कसा उंचवायचा आहे? मी आहे ना तुम्हाला. मग आता 2 दिवसाचं टार्गेट काय? आज आणि उद्या म्हणूया आपण लॉज. किती आहेत? 25. अजून डिस्टिंग्विश, अजून डेफिनेशन. अरे अख्खं फिजिक्स कव्हर होईल 3-4 दिवसात जर केलंस तर. पण करायचंय ते बेस्ट करायचं लक्षात घ्या. परफेक्ट करायचं आहे. त्याच्यामुळं आता मी तुम्हाला सांगतो 12वीत आपण एक्स्ट्राऑर्डिनरी रिझल्ट लावून दाखवायचा आहे लक्षात घ्या. ओके. आणि त्यासाठी आपल्या चॅनलच्या प्लेलिस्ट फॉलो करा. ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन 10 मार्काचा टॉपिक आहे. डिटेल आहे. वेक्टर डिटेल आहे. इंटिग्रेशन आहे. डेरिव्हेटिव्ह आहे. डिफरन्शिएशन, ॲप्लिकेशन डेरिव्हेटिव्ह आहे. पेअर ऑफ स्ट्रेट लाईन आहे. वेक्टर आहे. सगळे टॉपिक आहेत रे. ऑलमोस्ट सगळेच टॉपिक आहेत लक्षात घ्या. प्रोबॅबिलिटी डिस्ट्रिब्युशन, बायनरी डिस्ट्रिब्युशन, वन शॉट लेक्चर आहेत. एल आहे. व्हाईट बोर्डवरचे असतील, काही नवीन असतील, तुम्हाला आपल्या चॅनलवरचं सगळंच बघायचं आहे. मी तुम्हाला सांगतो मी कधी-कधी व्हिडिओ अपलोड सुद्धा करायचं राहून जातं माझ्याकडून, गडबडीत असेल किंवा बिझी असेल तर. पण तरी देखील व्ह्यूज खूप व्हायला लागलेत. याचा अर्थ तुम्ही जागे झालेला आहात. मग तुमचं मनापासून अभिनंदन, की तुम्ही जागे झालात. आता जागे झालायत ना, तर मनापासून अभ्यास करा. रिझल्ट मिळवूया आपण. ऑल द बेस्ट.